नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाची तब्येत बिघडलेली असते. अद्वैत तिची काळजी घेतोय, पण आत्ता त्याचं जे नातं ज्या वळणावर आहे त्यासाठी अद्वैत आता इकडे काउन्सलरकडे आलेला आहे. तो म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टीत काउन्सलरला आपण सांगितलं पाहिजे, म्हणून अद्वैत काउन्सलरकडे आलेला असतो आणि त्याचबरोबर काउन्सलरशी तो बोलत आहे. काउन्सलरला घडलेला सगळा प्रकार तो सांगत असतो आणि त्याचबरोबर काउन्सलरला म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू आहेत. तेव्हा काउन्सलर मात्र अद्वैतला म्हणतात की हे तर सगळं खूप चांगल्या मार्गावर आहे, बरोबर ट्रॅकवरती आहे. अद्वैत म्हणतो की खरंच तुम्ही जे सांगताय ते अगदी बरोबर आहे. तेव्हा काउन्सलर सुद्धा सांगतात की हो, मी जे सांगतोय ते अगदी बरोबर आहे आणि हीच तर खरी नात्याची सुरुवात आहे. म्हणजे तुम्ही मिसेस खरे आणि तुम्ही आणि मिसेस खरे म्हणजे तुम्ही जे आहेत ते तुमच्या खरेशिवाय अपूर्ण आहेत, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव म्हणतो म्हणजे मी, माझी रूम आणि मिसेस खरे हे जर असेल तर परफेक्ट होत आहे, असं इकडे अद्वैत सुद्धा सांगत असतो. आणि त्याचबरोबर अद्वैत आता घरी आलेला आहे आणि तेवढ्यात त्याच्या गाडीच्या समोर जोगतीन आलेली असते आणि जोगतीन आलेली पाहून अद्वैत एकदम गाडीचा ब्रेक दाबतो, गाडी थांबवतो आणि गाडीतून उतरून त्यांना बोलतो. तेव्हा त्या सांगू लागतात की तुझ्याकडे लक्ष्मी भरभरून आहे, समृद्धी आहे, सगळं आहे, पण तुझ्या अर्धांगिनीवर संकट येणार आहे, काळजी घे तिची. हे सांगता क्षणी अद्वैतला धक्का बसलाय, कारण खरे अचानक आजारी पडलेली आहे आणि त्याचबरोबर हा देवयाईने एक दिलेला संकेत आहे. त्यामुळं अद्वैत जोरात ओरडतो, आबा करून ओरडत आतच चाललेला आहे, कारण त्याला कलाची काळजी वाटायला लागलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कलाला नक्की काय झालेलं आहे, सरोजचा विचार काय आहे, आणि जेव्हा कलाने या गोष्टी ज्या घडलेल्या होत्या त्या ड्रायव्हरने जे कांड केलेलं होतं ते अद्वैतला सांगितल्यानंतर अद्वैतने जो निर्णय घेतलेला आहे ते सगळं पाहण्यासारखं आहे. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत सुद्धा या सगळ्या गोष्टी आता कशा पद्धतीने मॅनेज करतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आता सगळ्यांनी कलाला शुभेच्छा दिलेल्या असतात. सगळेजण कलाकडे खूप आनंदाने कलाचा बर्थडे सेलिब्रेट झालेला असतो. तेव्हा कला सगळ्यांना थँक्यू म्हणते, कारण आजपर्यंत असा बर्थडे माझा कधीच सेलिब्रेट झालेला नव्हता, असं कला आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि मग नैना म्हणत असते की कला खरंच खूप लकी आहेस ग, म्हणजे तुझ्यासाठी छान सरप्राईज वगैरे आहे, आम्हाला कधी नाही मिळत असं. आणि मग वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. म्हणजे जळकुटेपणा काय असतो ते नैनाच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. त्यानंतर अनामिका सुद्धा कलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा अद्वैत तिथे येतो. अद्वैत पायातले शूज काढतो आणि सगळ्यांना कळतच नाही की अद्वैत कशासाठी आलाय, अचानक काय झालंय, म्हणजे अद्वैत का आलाय हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा अद्वैत तिथं आलेला असतो आणि औक्षणाचं ताट घेतो आणि स्वतः कलाचं औक्षण करू लागतो, कारण कलाला खूप छान वाटलं पाहिजे, कलाला आनंद झाला पाहिजे, यासाठी जे काय करता येईल ते सगळं अद्वैतची करायची तयारी असते. त्यासोबतच इकडे नैनाला खूप राग आलेला असतो. नैना मात्र रोहिणीच्या कानामध्ये बडबड चालू करत असते आणि म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अनामिकाला आणि त्याचबरोबर इकडे नैनाला खूप राग आलेला असतो. अद्वैत स्वतःच्या हाताने कलाचं औक्षण तर करत आहेच, पण त्याचबरोबर तिला पेढासुद्धा भरवत आहे. आबासुद्धा देत असतात आणि आबा म्हणत असतात की मग काय वाटलं कला, कसा होता आजचा दिवस. कला म्हणते की आबा खरंच आजचा दिवस ना खूप भारी होता, आजपर्यंत एवढा आनंदाचा क्षण मी कधीच एन्जॉय केलेला नव्हता, एवढा आनंदाचा क्षण मला पाहायला मिळालेला आहे. आणि त्यासोबतच इकडे आबांना कला सांगत असते की आतापर्यंत माझे जे वाढदिवस झाले होते त्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा झालेला होता. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला ज्या पद्धतीने बोलत असते, कला ज्या पद्धतीने तिथं सगळ्यांना थँक्यू म्हणत असते, त्यानंतर कला निघालेली असते. आणि मग कला आणि अद्वैत दोघंही, अद्वैत कलाची पर्स घेतो आणि अद्वैत सुद्धा कलासोबत आता चाललेला असतो. तो म्हणतो की मी आहे ना, मग हे सगळं मी करणार आहे, असं आवर्जून सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे अद्वैत जेव्हा रूममध्ये येतो, कला बेडवरती बसलेली असते. अद्वैत म्हणतो की कसा वाटला आजचा दिवस, आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की खूप छान, पण चांदेकर मला एक कळत नाहीये की हे सगळं तू, असं तो बोलू लागतो. आणि त्याच वेळी इकडे कलाला उत्तर देत अद्वैत म्हणत असतो की तुझ्यासाठी केलंय, खास तुझ्यासाठी केलेलं आहे, असं आवर्जून तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र
कलाला आता कलाला भारी वाटत असतं, पण कला मुद्दाम अद्वैतची फिरकी घेत असते. म्हणत असते की हे सगळं तू मनापासून केलंयस ना चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, हे सगळं मी मनापासूनच केलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी कोण आहे, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. तेव्हा कला म्हणत असते की हो रे बाबा. अद्वैत म्हणत असतो, कला अद्वैतला सांगत असते की थोडं दमल्यासारखं झालंय रे. आणि मग अद्वैत म्हणत असतो की का बघ बरं, मी किती धावपळ केली तर मला नाही झालेलं दमल्यासारखं, मग तुला का झालंय. तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर, मी तुला सांगायचं विसरलेस रे काय झालं ते. म्हणजे खूप धावपळ झाली रे माझी, मी तुझ्याकडे यायला निघाले होते आणि अचानक मी आबांना सांगितलं की मी सदा काकांना घेऊन जाते. पण जेव्हा मी गाडीच्या जवळ गेले तर तिथं वेगळाच ड्रायव्हर होता, तिथं सदा काका नव्हते. आणि कला जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा अद्वैत म्हणतो सो म्हणजे नक्की काय झालं. तेव्हा अद्वैतला कला सांगू लागते की अरे तिथं ना वेगळाच ड्रायव्हर होता आणि त्याने खूप राडा केला. हे जेव्हा कला सांगत असते तेव्हा रोहिणी मात्र यांच्या रूमच्या पाठीमागं बाहेर उभा राहून कान देऊन हे सगळं बोलणं ऐकत असते. आणि तेव्हा मात्र इकडे रोहिणीचं हे सगळं जे काही बोलणं ऐकण्याचं असतं ते चालू असतं. कला म्हणत असते की अशा पद्धतीने सगळं झालं, खूप गोंधळ झाला रे चांदेकर, मला कळलंच नाहीये काय करू आणि कसं करू, मी कशी बशी त्याच्या तावडीतून सुटून आले. अद्वैत म्हणतो हे काय सांगतेस तू, आत्ताच सांगतेस, आधी का सांगितलं नाही. तेव्हा कला म्हणत असते की अरे एवढं सगळं चाललेलं होतं ना म्हणून नाही सांगितलं. अद्वैत म्हणतो की पोलीस कंप्लेंट केली पाहिजे, कोण होता तो माणूस त्याचा शोध घेतला पाहिजे. तेव्हा कला म्हणत असते की हो चांदेकर, पण आत्ता ना मला वाटतंय की आत्ता थोडंसं शांतच राहिलं पाहिजे, आत्ता नको काही बोलायला, असं कला इकडे अद्वैतला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की चालेल पण. आणि रोहिणीला मात्र आता भीती वाटायला लागली आहे की अद्वैत आणि कला दोघंही पोलीस कंप्लेंट करणार आहेत ही गोष्ट कळलेली असते. आणि तेव्हा मात्र रोहिणी आता म्हणत असते की नाही, कारण काहीही झालं तरीही मला या सगळ्या बाबतीत विचार करावा लागणार आहे, हे सगळं रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर रोहिणीने पुढच्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केलेली असते. तिने लगेचच इकडे राहुलला कॉल करते आणि राहुलला सांगू लागते की खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, तो अद्वैत आहे ना तो पोलीस कंप्लेंट करणार आहे, त्या ड्रायव्हरने ना एकतर काम पण केलेलं नाही आणि काम वाढवून ठेवलेलं आहे, असं सगळं इकडे रोहिणी राहुलला सांगत असते. राहुल म्हणतो की माझी चूक झाली, मी त्या माणसाला ना सांगायलाच नको होतं, मी त्याला सांगितलं ना म्हणून हे सगळं झालंय, मी स्वतः काहीतरी करायला पाहिजे होतं, एकतर काम पण झालं नाही आपलं आणि हा मोठा राडा इथं घालून ठेवलेला आहे या माणसाने, हे सगळं राहुल बोलत असतो. इकडे अद्वैत निघालेला असतो तेव्हा कला अद्वैतला थांबवते. चांदेकर थांब ना, राहू दे नंतर बघूया, असं म्हणत ती अद्वैतचा हात पकडते. अद्वैत म्हणतो काय झालं, तू जे म्हणशील ना ते करायला तयार आहे. आता अद्वैतनं एवढंच सुरू केलेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते खरंच, मग चांदेकर माझी सगळी कामं आज तू करायची आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो सांग काय काय कामं करायची आहेत, मी अजिबात दमलेलो नाही, मला अजिबात त्रास नाही आहे, मी अगदी फ्रेश आहे बघ सकाळपासून, एवढं सगळं केलं मी तुझ्यासाठी, केक बनवला, डेकोरेशन केलं, एवढी पळापळ केली, पण मी फ्रेश आहे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर मला एक कळत नाहीये की तू हे सगळं का केलंस माझ्यासाठी, म्हणजे तुला असं वाटलेलं का मी तुझ्याशी कायम चाबोला धरेल म्हणून केलंस का. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एक कळत नाहीये की चक्क तू मला सॉरी म्हणाला. तेव्हा अद्वैत म्हणतो बास ना खरे, आता मी म्हणालोय ना सॉरी, मग ॲक्सेप्ट कर ना, असं काय करतेस तू, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो रे चांदेकर. आणि मग कला आता अद्वैतला बोलत आहे, मुद्दाम चिडवत आहे, म्हणत असतो की सांग कोणती कामं करायची तुझी, सांग लवकर मला, असं म्हणत तो तिच्याशी बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतला म्हणत असते की हे बघ चांदेकर, माझी भरपूर कामं करायची आहेत, पण मी थोडीशी कामं तुला सांगू शकते, असं तिचं बोलणं चालू असतं. ती म्हणत असते की हे बघ आता मला जाऊन पाणी आणायचं आहे, माझ्यासाठी पाणी आणायचं आहे. तेव्हा अद्वैत लगेचच तो पाण्याचा तांब्या घेतो आणि म्हणतो की हे बघ पाणी तर इथंच आहे, मला बाहेर जायची गरजच नाही पडली, मी सगळी कामं करायला तयार आहे. तेव्हा कला मुद्दामच तो पेला जो असतो तो उचलून फिरवत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हे काय, कामं वाढवायची नाही आहेत ना, कामं जी आहेत ती करायची ठरलेली आहेत ना आपली, त्याच्यामुळं कामं नीट झाली पाहिजेत एवढंच ना, असं म्हणत अद्वैत तिच्याशी बोलत आहे, तिला सांगत आहे. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कला झोपी जाते. अद्वैत तिच्याशी बोलत असतो, कलाने अद्वैतचा हात हातात धरलेला असतो आणि तशीच ती झोपी चाललेली असते. अद्वैत मग तिला शांतपणे तिथे बेडवरती झोपी लावतो आणि स्वतःही झोपायला जातो. कारण आजकाल अद्वैत जो आहे तो कलाच्या जागी खाली गादी टाकून झोपत आहे, तर कला ही बेडवर झोपत असते. कला दिवसभर दमले, एवढा सगळा कुटाणा झालेला आहे, हे सगळं अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणून तर अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी प्रेमाने करत आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतला आजकाल वाटायलाही लागलेलं आहे कलाच्याबद्दल त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत
त्यासुद्धा आपल्याला जाणवत आहेत की कला मनापासून अद्वैतसाठी एवढं करत होती, पण आता अद्वैत कलासाठी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्वैत उठतो सकाळी आणि म्हणतो की अजून मॅडम झोपलेले आहेत, असं म्हणत तो फ्रेश व्हायला जातो. आणि त्याचबरोबर जेव्हा अद्वैत फ्रेश व्हायला गेलेला असतो तेव्हा मात्र कला इकडे अजून उठलेली नसते. त्याचबरोबर आबा मात्र देवीच्या समोर हात जोडून असतात. काहीतरी भूतकाळातलं जे आहे ते आबांना आठवत असतं आणि आबांना त्रास होत असतो. आबा म्हणत असतात की हे सगळं काय आहे, इतकी वर्ष होऊन गेलेली आहेत पण माझा जीव घाबरा होतो, मला कळत नाहीये. म्हणजे आबांकडनं जी चूक झालेली होती त्या देवीच्या मंदिरामध्ये त्या गोष्टी आबांना त्रास देत असतात. आबांना जाणवत असतं, एक आबांना शाप मिळालेला असतो की तुमच्या घरात कोणाचाही संसार सुखाचा होणार नाही. आबा म्हणत असतात की कोणाचं काही का असेना पण माझ्या कलाद्वेचा संसार मात्र फुलत आहे, त्यांच्या संसाराला कसलीही नजर लागायला नको आहे. हे सगळं इथे आबा बोलत असतात आणि त्याचबरोबर या गोष्टी चालू झालेल्या असतात. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की नाही, माझ्या लेकरांच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम यायला नको आहे. प्लीज अंबाबाई माझ्या लेकरांचं रक्षण कर, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नको आहे, असं म्हणत आबा देवीकडे साकडं घालत आहेत, देवीला सांगत आहेत. आणि त्याच वेळी इकडे आबांना खूप टेन्शन आलेलं आहे. आबा म्हणत असतात की अजूनही तो दिवस आठवला की मला कापरं भरतं, मला कळत नाहीये की मला काय होतंय, पण हा जो त्रास आहे तो मात्र होतच राहतोय, असं आबा बोलत आहेत. आणि आबांना खरं तर वाईट वाटत आहे की आता काय करायचं, आता कुठलंही संकट माझ्या मुलांवर यायला नको आहे, एवढंच आबांच्या डोक्यात आहे. आणि आबा अक्षरशः देवीच्या समोर बसलेले आहेत आणि मागणं मागत आहेत, साकडं घालत आहेत. आबा खूप घाबरलेले आहेत, हतबल झालेले आहेत, देवी समोर हात जोडून बसलेले आहेत. आबांना त्रास होत आहे, कारण आबांना वाटत आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम यायला नको आहेत, यासाठी आबा इथे देवीकडे मागणं मागत आहेत. इकडे अद्वैत येतो, आवरून येतो, तरीही कला झोपलेली असते, कारण आजपर्यंत असं कधीच झालेलं नाहीये. खरे तर लवकर उठते, आवरते आणि मग सगळ्या गोष्टी करत असते, पण आज अचानक काय झालं, खरे अशी का झोपलेली आहे, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळं मला केलं पाहिजे. आणि तो पाहतो तर काय, कला जी आहे तिला ताप आलेला असतो. तो खाली येतो आणि रजनी काकी, तुला आठवतंय का, तू ना जो ताप आल्यावरती वगैरे काढा बनवतेस ना बघ, तो काढा बनवून दे ना सर्दी ताप झाल्यावर. तेव्हा रजनी, आबा, त्याचबरोबर सरोज सगळेजण तिथं असतात. ते म्हणू लागतात, काय झालं रे अद्वैत, कोणाला काय होतंय, काय झालंय, असं म्हटल्याबरोबर अद्वैत सांगतो की खरेला ताप आलेला आहे, काल रात्रीच ती बोलत होती की दमल्यासारखं वाटतंय. सरोज त्याच क्षणी सांगते की अद्वैत डॉक्टरांना कॉल कर, अंगावरती काढायला नको आहे. आणि मग सगळेजण विचारू लागतात की अचानक काय झालं असेल. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की अद्वैत डॉक्टरांना कॉल करतो. डॉक्टरांना कॉल केल्यानंतर आबा म्हणत असतात की काय झालं अचानक. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की काल रात्री ना ती दमल्यासारखी वाटत होती, त्याचबरोबर काय झालंय, बाहेरचं खाणं झालंय, कालही बाहेरचं खाणं झालं, दिल्लीला गेलेली होती, ती आली आणि आता ते सगळं एकदम निघत असेल ना, असं मला वाटत आहे. तेव्हा आबा म्हणत असतात की पहिलं डॉक्टर आले की बघूया काय होतंय, कारण काळजी घेणं गरजेचं आहे, असं आबांचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज म्हणत असते की नाही, हे सगळं आपल्याला नीट हँडल केलं पाहिजे, तिला काही होता कामा नये. सरोज जी काळजी करत आहे ती पाहून खरं तर आबांना सुद्धा बरं वाटत असतं. आणि आबा सुद्धा या सगळ्या गोष्टी खरं तर सरोज ज्या पद्धतीने पाहत आहे ते पाहून आबा सुद्धा सुखावलेले असतात. त्याच वेळेस आता रजनी येते आणि रजनीने तो काढा बनवून आणलेला असतो. अद्वैतला म्हणते की हे घे, सावकाश घेऊन जा, तिला दे. रजनीने दिलेला काढा घेतो अद्वैत आणि आता निघालेला असतो. आणि त्यासोबतच कलाकडे येतो आणि कलाला तो काढा देऊ लागतो. कला म्हणत असते, नको ना चांदेकर, मला बास. अद्वैत स्वतःहून कलाला तो काढा भरवत आहे, तिची काळजी घेत आहे, तिला स्पष्टपणे सांगत आहे की हे सगळं घ्यावं लागेल तुला. तेव्हा कला म्हणत असते की नाही, नकोय मला चांदेकर, मला नकोय, असं म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की घ्यावं लागेल आणि आराम करायचा आहे, मी डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते की डॉक्टरांची काय गरज होती, नको ना डॉक्टर, असं म्हटल्याबरोबर इकडे अद्वैत म्हणत असतो की का गरज नाहीये डॉक्टरांची, तुला आजारी पडलीस एवढी. तेव्हा कला म्हणत असते की अरे मला घरातली कामं करायची आहेत चांदेकर, अद्वैतला ती सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काही घरातली कामं वगैरे नाही आहेत करायची, कारण पहिलं जे काम आहे ना महत्वाचं ते केलं पाहिजे, असं म्हणत कलाला तो चांगलाच दम भरत असतो आणि म्हणत असतो की बाद झालं, अजिबात मी तुझं ऐकून घेणार नाही आणि हे सगळं जे काही चाललंय ना तुझं, हे थांबलं पाहिजे, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो आणि तिला सांगत असतो की हे बघ,
कारण हे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तू करत असतेस. असं म्हणत अद्वैत तिला चांगला सोरडत असतो, म्हणत असतो की बाद झालं, अजिबात ऐकून घेणारच नाहीये मी तुझं. आणि कलाला तो आता काडा भरवत आहे. तेव्हा मात्र सरोज तिथं आलेले असते. अद्वैत म्हणत असतो की कुठंही जायचं नाही, तुला माहिती आहे ना मी काय सांगितलेलं आहे, अजिबात कुठं जायचं नाहीये आणि आता घरात आराम करायचा आहे. कला म्हणत असते की नाही चांदेकर, मला ऑफिसला गेलं पाहिजे. आणि कला या सगळ्या गोष्टी इकडे अद्वैतला खुणवून सांगत असते आणि अद्वैतला म्हणत असते की नाही चांदेकर, मला ऑफिसला जावं लागणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की कुठेही जायची गरज नाही, मी सांगितलंय ना तुला. तेव्हा कला म्हणत असते की असं करून कसं चालेल चांदेकर, मी सरोज मॅडमना मला सिद्ध करून दाखवायचं आहे, कारण मी एक आदर्श सून आहे, मी आदर्श पत्नी आहे, मी घर सांभाळू शकते, मी बिझनेसही सांभाळू शकते आणि त्याचबरोबर इकडे मला हे सगळं सरोज मॅडमना दाखवून द्यायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की बाद झालं, काही गरज नाहीये, कारण आता हे नाही, बरं झाल्यावर हे सगळं तू करू शकते, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते की नाही चांदेकर, मला हे करावंच लागणार आहे. असं कला पण हट्टाला पेटलेली असते, बोलत असते. तेव्हा सरोज तेवढ्यात तिथं आलेली असते आणि म्हणत असते की हे सगळं करायची काही गरज नाही, जेव्हा तू बरी होशील ना तेव्हा हे सगळं कर, आता तुझी हेल्थ महत्त्वाची आहे आणि पहिलं आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, असं सरोज स्वतः सांगत असते. आणि म्हणत असते की मान्य आहे मला, तू सिद्ध करून दाखवणार आहे, या सगळ्या गोष्टी तू करणार आहेस, परंतु आधी तुझी तब्येत बरी आहे असणं गरजेचं आहे की नाही, त्यासाठी तू बरं होणं गरजेचं आहे. मग एकदा का तू बरी झाली की मग ह्या सगळ्या गोष्टी कर ना, आणि त्यासाठी तुला बरं व्हावं लागणार आहे. आता डॉक्टरही येतील आणि आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे, हे सगळं मला माहिती आहे, ती मीटिंग मी मॅनेज करेन. आणि आबांनी स्वतः सरोजला सांगितलेलं असतं की थोडे दिवस जरा नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तू एकटी सांभाळ, कलाला सध्या नको त्रास द्यायला, तिची तब्येत ठीक नाहीये ना. तेव्हा सरोज सुद्धा म्हणालेली असते की हो आबा. आणि सरोजला खूप छान वाटत असतं, कारण अद्वैत आणि कला जे एकरूप झालेले आहे, अद्वैत आणि कलाच्या संसारामध्ये जे काय सुख येत आहे त्यामुळं सरोजला सुद्धा छान वाटत असतं. आणि सरोज सुद्धा सुखावलेली असते, कारण तिला इतके दिवस फक्त एवढंच वाटायचं की माझ्या मुलाचा संसार सुखाचा झाला पाहिजे, माझा मुलगा सुखी राहिला पाहिजे. आणि आज तिला दिसत असतं की तिचा मुलगा फक्त आणि फक्त कलामुळे सुखी आहे. इकडे डॉक्टर आलेले असतात, आबा रजनी सगळेजण आता आलेले असतात. कलाला डॉक्टर म्हणत असतात की नक्की काय होतंय. अद्वैत म्हणत असतो की ताप येतोय, थोडं अंग दुखल्यासारखं होतं, सांगत होती. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की आता सध्या तरी मला एवढं काही दिसत नाहीये, मी औषधं देत आहे, नक्की एक्झॅक्ट काय कारण आहे ते कळणार नाहीये, औषधं देत आहे आणि थोडं बाहेरचं खाणं पिणं बंद करा, अजिबात बाहेरचं काही खाऊ नका, असे डॉक्टरांनी सल्ले दिलेले असतात. आणि त्याचबरोबर डॉक्टर म्हणत असतात की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं होईल व्यवस्थित, असं आवर्जून डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. कलाची नाडीही चेक केलेली असते, औषधं दिलेली असतात आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं पूर्णपणे आराम करायचा आहे, घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही. तेव्हा कला म्हणत असते की हो. आणि मग डॉक्टर म्हणतात की काही लागलं तर मला कळवा, असं आवर्जून डॉक्टर सांगत आहेत. तेव्हा मात्र अद्वैत पाहतच राहतो, कारण कलाची काळजी घेणं हे अद्वैतचं पहिलं कर्तव्य आहे असं अद्वैतला वाटत असतं. कला मात्र शांतच असते, गोळ्या डॉक्टरांनी दिलेल्या असतात. आता आबा सगळेजण घरातले काळजी करत आहेत, सरोजला सुद्धा काळजी वाटत आहे. त्याचबरोबर रजनी सुद्धा कलाची काळजी करत असते. डॉक्टर म्हणत असतात की काही काळजी करू नका, फक्त घराच्या बाहेर जाऊ नका, एवढ्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेल्या असतात. कला म्हणत असते की ठीक आहे. मग आता डॉक्टर जायला निघतात. अद्वैत म्हणतो की आता कळलं ना, डॉक्टरांनी सांगितल्यावर लक्षात आलंय ना तुझ्या, मग आता टेन्शन घेऊ नकोस आणि मी सगळं बघेल ऑफिसचं, आईनेही तुला सांगितलं आराम करायचा आहे, अजिबात धावपळ करायची नाही, असं अद्वैत ठणकावून कलाला सांगत असतो. कला मात्र अद्वैतला म्हणत असते की हो चालेल. कला सुद्धा या गोष्टीसाठी आता तयार झालेली असते. त्यासोबतच अद्वैत कलाची जी काळजी घेत असतो त्यामुळं सरोजला खरं तर खूप बरं वाटत असतं. अद्वैत कलाच्या डोक्यावरती हात ठेवून तिला सांगत असतो की आराम करायचा आहे. मग तिची सगळं व्यवस्थित करून तिला ब्रेकफास्ट देऊन सगळं करून आता अद्वैत ऑफिसला निघालेला असतो. जाताना बाहेर रजनी असते. रजनीकडे तो येतो आणि म्हणतो की रजनी काकी, मी खरेला ब्रेकफास्ट दिलाय, सगळं ब्रेकफास्टच्या वेळेचा डोस दिलाय, सगळं मी आईला पण सांगितलंय, दुपारच्या डोसचं तू बघ, असं तो रजनीला आवर्जून सांगत असतो. तेव्हा रजनी म्हणत असते की हो चालेल, मी पाहते, नको काळजी करू, मी आहे ना. आणि मग अद्वैत आता ऑफिसला निघालेला आहे. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो की मला काउन्सिलर सरांकडे गेलं पाहिजे ना, जे काय घडतंय त्याबद्दल त्यांना सांगितलं पाहिजे ना, असं म्हणत अद्वैत आता काउन्सिलरकडे येतो. आणि त्याच वेळी अद्वैत काउन्सिलरकडे आलेला असतो आणि काउन्सिलरला अद्वैत बोलत असतो. अद्वैत म्हणत असतो की आत्ता ना मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते अद्वैत काउन्सिलरला सांगत असतो आणि काउन्सिलरला म्हणत असतो की हे सगळं अशा पद्धतीनं चालू आहे.
काउन्सलर म्हणत असतात की तुमची गाडी बरोबर ट्रॅकवर आहे. अद्वैत म्हणतो की मी, माझी रूम आणि खरे या व्यतिरिक्त मला आता माझं आयुष्य अपूर्ण आहे. तेव्हा अद्वैतला काउन्सलर सुद्धा तेच सांगत असतात की जर कला मॅडम तुमच्या आयुष्यात नसतील तर तुमच्या आयुष्याला अर्थ नाही असं तुम्हाला वाटतं. अद्वैत म्हणत असतो की हो, आणि तो म्हणत असतो की जे काय चालू आहे ना ते खूप छान आहे. म्हणजे घडलेलं सगळं, अद्वैतनं कलाला दिलेलं सरप्राईज, या सगळ्या गोष्टींबद्दल अद्वैत काउन्सलरला सांगत असतो. काउन्सलर सुद्धा म्हणत असतो की हो, अगदी व्यवस्थित आहे तुमची गाडी, काळजी करायची गरज नाही. अद्वैत आता घरी यायला निघालेला असतो. जेव्हा अद्वैत घरी येतो पाहतो तर दारात गाडीच्या समोर जोगतीन आलेली असते आणि अद्वैत मात्र त्यांच्याकडे पाहत असतो. त्या अद्वैतला म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव पोरा, तुझ्या आयुष्यात समृद्धी सगळं भरपूर आहे, पण तुझी अर्धांगिनी जी आहे ना तिच्यावर संकट येणार आहे. तिचं रक्षण कर आणि त्याचबरोबर तिला जप, तिला कुठलाही त्रास होणार नाही ना याची काळजी घे. हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणत असतो की असं काय झालंय, म्हणजे हे सगळं जे काय झालंय त्याच्यामुळं अद्वैतला कळतच नाहीये की मी नक्की काय करू, कारण कलाच्या बाबतीत काय होतंय हा प्रश्न मात्र पडलेला असतो आणि अद्वैत त्याच गोष्टींचा आता विचार करत असतो. जोगतिनीने त्याला सांगितलेलं असतं की काही झालं तरीही तुझ्या अर्धांगिनीची काळजी घे, आणि अद्वैत मात्र आता विचार करायला लागलेला असतो. आणि त्यासोबतच जोगतीन तिथून निघून जाते. पण अद्वैत मात्र आबांना आवाज देतो, आबांना सांगू लागतो की आभा असं म्हणत जोरात तो ओरडलेला आहे आणि आबांना हाक मारत आहे. तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसला. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.